उजनी धरणात करमाळा तालुक्यातील 28 गावं पाण्याखाली बुडाली होती। हजारो एकर शेतजमीन, मोठमोठाले वाडे, मंदिरही जमीनदोस्त झाली होती। त्या सर्व गावांचं धरण निर्मितीनंतर नवीन जागेत पुनर्वसन झालंय। उजनी धरणाची पाणी पातळी यंदा कमालीची खालावली आहे। त्यामुळे करमाळा तालुक्यातील वांगी, पोमलवाडी, केतूर, कुगाव या जुन्या गावठाणातील जुने वाडे, मंदिरं पाण्याच्या बाहेर खुणावू लागली आहेत। वांगी हद्दीतील जुन्या गावठाणातील सिद्धेश्वर, लक्ष्मी, खंडोबा आणि नागनाथ या 4 मंदिराचे अवशेष पाण्याबाहेर पडले आहेत। ही जुनी मंदिरं आणि उघडी पडलेली मंदिरं पूर्वी कशी होती हे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतायत। पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आता ही सगळी मंदिरं उघडी व्हायला लागलीत। इथं नवीन जे आता नवीन पिढीला हे जे धरण पहिलं मंदिर बघायला मिळत नव्हती, ते आता ह्या दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी खाली गेल्यामुळे हे धरण, हे मंदिर जुनं प्राचीन बघायला मिळायला लागलेत नवीन पिढीला। 150 वर्षाचं भवानी मातेचं मंदिर आता पाण्याची पातळी खाली गेल्यामुळे ती उघडं झालं आहे। ही पाण्याची पातळी दुष्काळामुळे पाणी खाली सोडल्यामुळे, ही पाणी खाली गेल्यामुळे ही मंदिर वगैरे सगळे दिसते। उजनी धरणासाठी विस्थापित झालेली कुटुंब आपल्या जुन्या गावातील अनेक वर्ष पाण्याखाली राहिलेली मंदिरं पाहून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत। संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।